सध्या गोकुळच्या निवडणुकीवरून जे काही राजकीय आणि कायदेशीर महाभारत सुरू आहे ते पाहता सर्वसामान्य दूध उत्पादक आणि राजकीय वर्तुळात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. कारण सध्या गोकुळच्या निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच राधानगरी तालुक्यातील एका दूध संस्थेने निवडणूक वेळेत घ्या अन्यथा अवमान याचिका दाखल करू असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे आता गोकुळच्या निवडणुकीत आणखीन एक नवा अडथळा निर्माण होणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या कायदेशीर कचाट्यात निवडणूक नेमकी कधी होणार? आजच्या या विशेष भागात आपण या संपूर्ण घडामोडीचं अतिशय सविस्तर आणि सखोल विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलम मध्ये आपले स्वागत आहे. गेल्या काही दिवसात गोकुळ निवडणुकीत इतक्या वेगाने आणि गुंतागुंतीच्या घडामोडी घडल्या आहेत की निवडणूक नक्की कधी लागणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. अवसायनातील संस्था, सभासदत्व रद्द होण्याच्या नोटिसा आणि त्यावरचे कोर्टाचे स्टे, त्यामुळे रोज एक नवीन बातमी धडकत आहे. यातच आता राधानगरी तालुक्यातील पुगाव येथील स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेने एक मोठा इशारा दिला आहे. 6 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने 90 दिवसाच्या आत गोकुळच्या निवडणुका घेण्याचा स्पष्ट आदेश दिला होता. त्यानुसार 3 ऑगस्ट 2026 पर्यंत निवडणुका होणं अपेक्षित आहे आणि तसं झालं नाही तर 91व्या दिवशी म्हणजे 4 ऑगस्टला अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेने दिला आहे. आता पाहूया, जर सर्व काही सुरळीत पार पडले तर गोकुळच्या निवडणुकीची टाइमलाईन काय असू शकते. तर सध्या गोकुळच्या निवडणुकीसाठी दूध संस्थांकडून ठराव दाखल करण्याची मुदत संपली आहे. पण मुदत संपल्यानंतर जी आकडेवारी समोर आली आहे ती डोकेदुखी वाढवणारी आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयातील माहितीनुसार तब्बल 56 दूध संस्थांनी दुबार ठराव दाखल केले आहेत. म्हणजे एकाच संस्थेतून 2 वेगवेगळ्या गटांनी किंवा व्यक्तींनी ठराव दिले आहेत. आता यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे आणि 6 जुलै पासून म्हणजे सोमवारपासून या दुबार ठराव आलेल्या संस्थांना रितसर नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नोटिसा पाठवल्यानंतर या संस्थांवर सुनावणी होईल. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतर या प्रक्रियेवर हरकती घेतल्या जातील. गोकुळचे आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ असा अंदाज व्यक्त करत आहेत की नोटिसा, सुनावणी आणि हरकतींची ही सर्व किचकट कायदेशीर प्रक्रिया पार पाडायला अंदाजे 15 जुलै उजाडेल. तोपर्यंत निवडणुकीचे पुढचे पाऊल टाकणे अशक्य आहे. समजा 15 जुलैपर्यंत दुबार ठरावांचा हा वाद मिटला तरी लगेच निवडणूक जाहीर होईल असं नाही, कारण यानंतर सुरू होईल खरा मतदार यादीचा संघर्ष. दुबार ठरावांच्या सुनावणी प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर एक प्राथमिक अंतिम मतदार यादी तयार केली जाईल. जाणकारांच्या मते ही यादी साधारणपणे 20 जुलैपर्यंत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. पण सहकार कायद्यानुसार ही यादी सुद्धा अंतिम नसते. या मतदार यादीवर पुन्हा हरकती मागवल्या जातील. आमच्या संस्थेचे नाव का वगळले, अमुक संस्थेचा ठराव कसा मंजूर झाला, अशा स्वरूपाच्या हरकती दाखल होतील. या हरकतींवर पुन्हा एकदा सहाय्यक निबंधक आणि संबंधित अधिकाऱ्यांसमोर सुनावणीची प्रक्रिया पार पडेल. ही सर्व प्रक्रिया जर सुरळीत पार पडली, ज्याची शक्यता गोकुळच्या सध्याच्या वातावरणात खूप कमी आहे, तरीही पक्की अंतिम मतदार यादी तयार व्हायला 30 जुलै उजाडेल अशी शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत पक्की मतदार यादी निवडणूक प्राधिकरणाच्या हातात पडत नाही तोपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकत नाही. आता मग 30 जुलै नंतर काय? तर त्यानंतर ही पक्की यादी घेऊन निवडणूक प्राधिकरणाकडे निवडणुकीची तारीख मागितली जाईल. पण प्रश्न असा आहे की हे सगळं इतक्या सहजासहजी पार पडेल का? गोकुळच्या गेल्या काही महिन्यातला घडामोडींचा इतिहास पाहिला तर याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. याचं मुख्य कारण म्हणजे ठराव दाखल करण्यापासून ते मतदार यादी प्रसिद्ध होण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कोर्ट मॅटर येण्याची दाट शक्यता आहे. जर कुठल्याही गटाला वाटलं की आपल्यावर अन्याय झालाय तर ते थेट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात धाव घेतील आणि एकदा का प्रक्रियेला कोर्टाचा स्टे आला की ही निवडणूक प्रक्रिया परत काही महिन्यांसाठी लांबणीवर पडणार हे निश्चित आहे. सध्या ज्या प्रकारे कुरघोडीचं राजकारण सुरू आहे ते पाहता कोणतीही बाजू सहजासहजी माघार घेणार नाही हे स्पष्ट आहे. आता या सगळ्या कायदेशीर लढाईच्या मुळाशी आपण जाऊया. हे इतके खटके का उडत आहेत? याचं खरं उत्तर दडले ते कोल्हापूरच्या बदललेल्या राजकीय समीकरणात. गेली कित्येक वर्षे गोकुळमध्ये पक्षाचं राजकारण कधीच नव्हतं, तिथं गटाचं राजकारण होतं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते गोकुळमध्ये एकत्र येऊन सत्ता चालवत असत किंवा पॅनल तरी बनवत असत. पण गेल्या काही वर्षात हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. आता गोकुळची निवडणूक ही केवळ दूध संस्थाची राहिलेली नाही, तर ती युती विरुद्ध आघाडी अशी स्टेट लेवलची लढाई झालेली आहे. राज्याच्या राजकारणात जे वाद सुरू आहेत ते वाद आता थेट गोकुळ दूध संस्थेच्या पातळीवर येऊन पोहोचलेले आहेत. आमच्या मर्जीतल्या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही तर आम्ही निवडणुका होऊ देणार नाही किंवा प्रक्रियेत कायदेशीर अडथळे आणू, ही मानसिकता आता उघडपणे समोर येत आहे.
इशारे आणि प्रतिइशारे दिले जात आहेत ते केवळ कायदेशीर अधिकारांसाठी नाहीत तर राजकीय वर्चस्वासाठी आहेत. थोडक्यात सांगायचं तर राधानगरीच्या दूध संस्थेने दिलेला अवमान याचिकेचा इशारा हा गोकुळच्या निवडणुकीच्या मार्गातला एक मोठा स्पीड ब्रेकर ठरू शकतो. 15 जुलैला दुबार ठरावांचा निकाल काय लागतो, 30 जुलैला अंतिम मध्यरात्रीत कोणाचं पारडं जड राहतं आणि या संपूर्ण प्रक्रियेला कोर्टाचा ब्रेक लागतो की सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यामुळे निवडणूक प्राधिकरण वेळेत निवडणूक घेतं, या सर्वावरतीच गोकुळचं भवितव्य अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं? गोकुळची निवडणूक वेळेत पार पडेल की कोर्ट कचेऱ्यांमध्ये आणखी लांबेल? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आपल्या प्रत्येक कमेंटची आम्ही दखल घेतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.